मूळ गुजराती भाषेतील मधुराई लिखित कुमारणी आगाशी या नाटकाचं भाषांतर करून विजय तेंडुलकर यांनी मी कुमार हे नाटक लिहिलंय. राज्यनाट्य स्पर्धेत शुक्रवारी इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेनं हे नाटक सादर केलं. 1968चं हे नाटक कालातीत असल्याचं दिग्दर्शक अभिजित पाठक यांनी सांगितलं. मी अभिजित श्रीकांत पाठक, निष्पाप कलानिकेतन इचलकरंजी या संस्थेनं 64व्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये यावर्षी विजय तेंडुलकर लिखित मी कुमार हे नाटक आम्ही सादर करतोय. तर या नाटकाचा उद्देश असा आहे की नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रश्न अजूनही कालातीत आहे आणि तेंडुलकरांनी जे 68 साली लिहिलेलं नाटक आणि आज 2025मध्ये सुद्धा ते लागू होतंय आणि कसं लागू होतंय हेच आम्ही या नाटकातून दाखवत आहे. अमर व्यास नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीच्या कुटुंबातील मेजवानीनंतर रंगलेल्या गप्पांमधून या नाटक पुढं सरकतं. विजयानंद लंबे यांनी अमर व्यासची भूमिका साकारली आहे. मी विजयानंद लंबे, निष्पाप कला निकेतनच्या माध्यमातून आज 64व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आम्ही विजय तेंडुलकर लिखित आणि अभिजित पाठक दिग्दर्शित मी कुमार हे नाटक सादर करतो आहे. यामध्ये अमर व्यास नावाची व्यक्तिरेखा मी सादर करतो आहे, जो एक श्रीमंत आहे आणि ज्याच्या घरी पार्टी सुरू आहे आणि त्या पार्टीमध्ये मग गप्पा आणि त्यानंतर चर्चा आणि त्या चर्चेतून घडत जाणार हे नाट्य. तेंडुलकरांनी त्या काळामध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रश्न त्याही वेळी मांडला आणि त्याची दाहकता आजपर्यंत किती असू शकते हे जाणवलं. म्हणूनच आम्ही हे नाटक या ठिकाणी सादर करायचं ठरवलं. लोकांपर्यंत मेसेज जाण्यापेक्षा आजची नेमकी परिस्थिती काय आहे, स्थिती काय आहे हे समजण्यासाठीच म्हणून आम्ही हे नाटक सादर करतो आहे. वैष्णवी हळदी, अनिरुद्ध भागवत, स्नेहल बंडगर, हितेश दायमा, आसावरी निर्मिती, हर्षवर्धन कारंडे यांनी या नाटकातून प्रमुख भूमिका साकारल्यात. अनुजा कुलकर्णी यांनी संगीताची जबाबदारी पार पाडली आहे.